निवडणूक आयोगाकडून 14 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 प्रमाणेच यंदाही 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे. 16 जून 2024 रोजी 17व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्याचा दौरा करून आढावा घेत आहेत. सर्व राज्यातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. तर निवडणुकीचा टप्पा नेमका कसा असणार आहे जाणून घेऊयात. पहिला टप्पा जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप. तर दुसरा टप्पा आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिळनाडू, त्रिपुरा, यूपी, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी. तर तिसरा टप्पा आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव. चौथा टप्पा बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल. पाचव्या टप्प्यात राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू व काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश. तर सहाव्या टप्प्यामध्ये बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, एनसीआर. सातव्या टप्प्यात उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंदीगड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश अशा या 7 टप्प्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.